त्याप्रमाणे विश्वकर्मा गुरुदत्तात्रय आदिशंकराचार्य त्याप्रमाणे आणखी बोला माता मासा माता आले माता आयले मासा माता मुक्ताबाई नाम शंकराचार्य. तर त्या ठिकाणी रुद्रनाथ महाराज रामदेव महाराज साऊथ बद्रीराम जगन्नाथपुरी रामेश्वर चारिधाम नंतर 12 ज्योतिर्लिंग नंतर 4 देवी माता 3.5 शक्ती वृंदावनी माता महालक्ष्मी माता सप्तशृंगी माता अशा 3.5 पीठात 4 देवता नर्मदा माता नर्मदा माता यज्ञेश्वर देवता अष्टमूर्ती हां 10 दिशा 10 दिशा हां 10 दिशा गेली. अशा सर्व देवता चरणापाशी आम्ही सहाय्यक सत्रामध्ये आपण उपस्थित आहोत की म्हणून प्रथम देव सर्व देवतांच्या निवंदन करू की आपण प्रथम सर्व देवांना नमस्कार. तर समजा 10 आकाशपतींना तो यथा गच्छति सर्व देव नमस्कारम केशवम असा महिमा या सर्व देवतांचा आहे. त्याप्रमाणे या उदरच्या भूमीला आणि परिसर देवतांना वंदन गोमातेला वंदन सांगितल्यामध्ये जे विद्यार्थी उपस्थिताचे सर्व भाग्यवान पुण्यवान माता बहिणी सर्व भाग्यवान सज्जन तर भावरा संतांचे पुण्यक्रांत आहे त्याचे ऋषभदेव संतोष जाधव तसंच उपस्थित असलेले हर्षल आले नाही का गांधी सेवा केल्या काय ना सुरेश त्यांचे सगळं आमचे सीताराम बघू आसनात राहणारे सेवकरी इतर बाहेरून आले सर्व भक्तगीत या सर्वांचं कालवागन करा. जसं प्रत्येक मनुष्य दररोज काय करतो पैसे कमवतो काय करतो नाही पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो येणे तिने प्रकार किंवा दररोज धडपड त्याची कशाची असते कशी गरज कलेक्शन पैसे मनी म्हणजे पैसे कमवणं हा जगामध्ये प्रत्येकाकडे जर बघितलं म्हणजे दुकानदार असो शेतकरी असो कुणी असो नाही सर्वजणांचं काय कार्यक्रम चालू आहे ओनली कलेक्शन मनी पैसे जमा करणं येणे तिने पैसा कसं मिळवणं आहे की याच्यापेक्षा वेळ आहे का पुढं वेगळं असं सांगा. मात्र बघा तुझं म्हणे आता पैसे धन कमवून चालणार नाही तर त्याचबरोबर या जीवाला कशाची गरज आहे पुण्याची का पापाची पुण्याची आहे की पुण्याची का पापाची गरज आहे. मग पुण्य करायचं पाप करायचं मग पाप कशाला म्हणत्या पाप कशाला म्हणत्या जे निश्चित कर्म जे सांगते हां बरं पाप अजून खोटं बोलणं काय पाप चोरी करणं काय पाप अजून पाप कशाला म्हणते सांगा. दुसऱ्या दुःख देणं काय दुसऱ्याच दुःख दे आहे की निंदा करणे गुरुवाक्याचं पालन न करणं सुद्धा काय पाप तिथं किती आवड माहिती का गुरुवाक्य न करीत पडे किती बघा अवघड काय बघा त्याचं प्राचित्य घेऊन त्याचं परिणाम होता म्हणून गुरुवाक्य सदा सत्य असं म्हटलं. अशा या पाप पुण्याच्या माध्यमातून जसं पैसे कमायला जर विचार मनुष्य करतो तसं मग की आपण काय कमवलं पाहिजे पुण्य पुण्य थोडं बरं का होईना कमवायचं प्रत्येकाला पाहिजे. पुण्य कसं तुम्ही कमवाल सांगा बरं पुण्य कसं कमवाल गोसेवा आश्रमला गोसेवा श्रमदान आदी विधी आरती पूजा पाठ गुरु आज्ञा हां अजून पुण्य कसं कमाल सांगा मला नामस्मरण हां बरोबर नामस्मरण करून अजून गरीब लोकांची मदत गरीबांना मदत अजून हे तिरुसत पुण्य कसं करता येईल पुण्य जसं तसं लहान मुलांनी पुण्य कसं कमायचं आई वडिलांची सेवा करून हां
नित्यनेम त्यांचं दर्शन. बरं अजून मंदिर असतं काय की गावात प्रत्येकाच्या गावातलं परिसर काय असतं मंदिर असतं. मंदिरात असतं. मग ते मंदिर कशासाठी बांधलेले पैसे जास्त झाले म्हणून का बांधलेले संस्कार ते मंदिर कशासाठी बांधलेले हां त्या मंदिरामध्ये आपण काय केलं पाहिजे दररोजचं गेलो पाहिजे, दिवा लावला पाहिजे, पहिलं आरती. दर्शन काय दर्शन मग बाकी जेव्हा आपल्या इच्छेच असतं त्याच्या वाणी असेल ते झाडून काढणं असेल की जाळं काढणं असेल की इतर समजा विषय असेल पण कमीत कमी काय केलं पाहिजे आपण की माथा डोकं टेकवलं पाहिजे. हनुमानचं मंदिर हनुमानच्या चरणावर, देवीचं मंदिर देवीच्या चरणावर, महादेवाचं मंदिर शिवलिंगाच्या चरणावर, गुरु रामचंद्र श्रीकृष्ण म्हणून काय म्हणलं जातं हा म्हणे आपणा सर दुका दिया गुरुदेव तुम्हारे हे डोकं टेकवलं पाहिजे गुरुच्या चरणी. देवाच्या गुरु तो देवदेवच्या गुरु की कारण तो जगात कलियुगामध्ये देव कोणाला म्हटलेलं आहे गुरुला कोणत्या माध्यमातून कोणत्या प्रमाणे त्याला गुरुचरणी ठेवीचा भाव. हां नाही काय काय म्हणलं बघा गुरु ब्रह्म गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विने देव नाही तुझ्या पाहता त्रैलोकी. 3 लोकांमध्ये ते पाहायला गेले तरी देव कोणी मग गुरु गुरु शिवाय दुसरा देव नाही म्हणून काय म्हणले गुरु विने देव मोठा म्हणेल तो करंटा. जो देवाला काय म्हणेल गुरुपेक्षा मोठा आहे त्याला काय म्हणले करंट गुरुपेक्षा देव मोठा नाही आणि तो म्हणतो काय करंट. मग देवापेक्षा कोण मोठं आहे गुरु. काय की कारण काय देव रागवला तर गुरु काय करू शकतात देवाची देव रागवला गुरु काय करू शकतात देवाला समजू शकतो. देवाला समजून सांगते. हां संत देवाला आदेश देऊ शकतात रागवायचं नाही. गुरु देवाला काय म्हणून सांगू शकतात रागू नका. कोणाचा अधिकार आहे गुरुचा. मात्र बघा देव रागवला तर गुरु त्याला शांत करू गुरु देवाला शांत करू शकतात. गुरु राग आता गुरु जर रागवले तर गुरुला शांत करू शकत नाही. कशासाठी म्हणून सबसे बडा गुरु. सबसे बडा गुरु. सबसे बडा गुरु. म्हणून आपलं पाप पुण्य चालू आहे. तसं आपला वेळ असला काय करायचं बसला बसला काय करायचं जपलायचं हातून जप साधन वाटतं किंवा नाही लिहायला वेळमध्ये काय म्हणायचं नाम सोम देना यमुकाने काय म्हणायचं ओम जनार्दन. कारण काय म्हणले गुरु येतामुखी. कारण काय म्हणलं जातं करणे को लीनता. तुमने को अभिमान. हा? करने को लीनता, तुमने को अभिमान. अजून लेनो को हरिनाम. हाँ लेने को हरिनाम. देने को अन्नदान, लेने को हरिनाम. हाँ लेने को हरिनाम. देने को अन्नदान. करने को लीनता, करने को अभिमान. किती सुंदर छोट्या छोट्या पंक्ती महत्वाच्या आहे साध्या आहे पण सोप्या आहे महत्वाच्या आहे काय मी करणे को लीनता, डुबने को अभिमान. कारण का लेने को हरिनाम. देने को अन्नदान. घ्यायचं तर काय घ्यायचं मग हरिनाम. बुटं घ्यायचे का वेळ घ्यायचे का नाही. भाकला घ्यायच्या का पुढे घ्यायच्या का नाही. मग काय घ्यायचं काय घ्यायचं त्याचं नाव हरिनाम. तर त्याला काय पैसे लागायचे का नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्याशी न लागे जमडा करू का त्या तुकाराम महाराज म्हणतात त्याशी न लगे नमळा उठा. जमडी आता रुका घ्यायला तुम्ही फुका फुकटचे का त्याला पैसे लागायच्या या मुखाने भगवंताचं नाव घ्यायला पैसे लागायच्या का नाही. ते फुकटचं आहे पण ते लोक त्याचं मत नाही
आहे की फुकटच्याला कोणी गमतच नाही आजकालची. हां मात्र लेणे को हरिनाम हरिनाम घ्यायचं तर माणसाने काय घ्यावं हरिनाम कारण का हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणून घ्यायचं तर काय घ्यायचं हरिनाम देवाचं नाव घ्यायचं तर काय द्यायचं अन्नदान हां अन्नदान घ्यायचं तर काय द्यायचं अन्नदान हं? अन्नदान हां